जय भीम मित्रांनो. तथागत द लाईव्ह ट्रेडर ह्या आपल्या स्टॉक मार्केट एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. सो फ्रेंड्स, आज 1 ऑगस्ट होता. अ न्यू स्टार्ट ऑफ द मंथ, न्यू स्टार्ट ऑफ अन न्यू एक्सपायरी आणि वीकचा शेवटचा दिवस होता, फ्रायडे. सो थोडंसं आय वॉज होपिंग यस्टरडे की थोडंसं कन्सॉलिडेशन फेज मध्ये असू शकतं किंवा स्टॅग्नंट असू शकतं मार्केट. बट आज सुद्धा ऑप्शन ट्रेडर्ससाठी खूप चांगली मूव आलेली आहे मार्केटमध्ये. आणि इनफॅक्ट जर म्हणजे ट्रम्पोनॉमिक्स मुळे म्हणजे तिकडे आपले ट्रम्प तात्या जे पण काही गोष्टी डिक्लेअर करतात किंवा डिक्लेअर नाही करत रादर, तर त्या गोष्टींमुळे जे काही हालचाली घडत आहेत मार्केटमध्ये, तर त्या हालचालींमुळे जर ऑप्शन ट्रेडर्सचा फायदा होणार असेल तर ते म्हणतात ना, ये चेंज अच्छा है. तर अशा पद्धतीने आज ऑप्शन ट्रेडर्ससाठी एक चांगला दिवस होता. इनफॅक्ट आज सुद्धा मार्केटने दोन्ही साईडचे मूव दिल्या. पहिली एक अप ट्रेंडला मूव दिली आणि नंतर एंडला मी अपडेट केलं होतं टेलिग्राम चॅनलला सेकंड हाफ मध्ये की गुड म्हणजे एक स्लाइट मुवमेंटम येऊ शकते पी साईडला स्कॅल्पिंगसाठी. स्कॅल्पिंग तर नाही, बट त्यात पण ऑलमोस्ट 100+ पॉइंट्स त्यात पण अचीव करता आले असते. बट आज शेवटचा दिवस होता ऑप्शन एक्सपायरीचा, म्हणजे मंथली एक्सपायरीचा बँक निफ्टीचा फर्स्ट डे होता. त्यामुळे फार रिस्क घ्यायचे काही हे नव्हतं. आणि टॅरिफ हँगओव्हर जे आहे, एक लटकती तलवार जी आहे, ती ऑलरेडी हँगिंग म्हणजे आहेच. त्याचं काही फायनल आउटकम काही आलेलं नाही. त्यामुळे फारसे ट्रेड घेण्यामध्ये व्यस्त नव्हतो. एक ट्रेड सकाळी सांगितला होता 55,900चा सी, पण तो लवकर एक्झिट करायला सांगितला. जर कोणी ब्लाइंडली एकदम रिलिजियसली जर माझा फॉलो केला असेल आणि जर 50 पॉईंटचा एस एल लावून जरी तो ट्रेडमध्ये थांबला असता तरी 100 पॉईंट्स नक्कीच अचीव झाले असते. ठीक आहे फ्रेंड्स, असं घडत असतं. ऑप्शन बायर्सनी त्या गोष्टीचं म्हणजे फारसं मनाला दुःख लावून घ्यायला नाही पाहिजे. कारण की जर त्याच्यावरती जास्त दुःख, जास्त चिंता करत बसलं, जास्त त्याच्यावरती डिस्कशन करत बसलं सेम टॉपिक वरती, तर त्याचा ड्रॉबॅक हा होऊ शकतो की ह्याच गोष्टीचं नंतर कन्व्हर्जन होतं फोमो मध्ये. ठीक आहे. तर त्याच गोष्टीचं जास्त टिपिकल डिस्कशन करायचं नाही. जे झालं ते एंड करायचं अँड डेव्हलप युअर स्किल्स किंवा तुमचे अनालिसिस करा, तुमची स्टडी करा फॉर द नेक्स्ट डे. ठीक आहे फ्रेंड्स. तर आता मी तुम्हाला इथे घेऊन जात आहे आपलं नेहमीप्रमाणे चार्ट वरती. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण निफ्टीचा चार्ट बघूया इथे. ठीक आहे. हा आजचा निफ्टीचा ओव्हरऑल दिवस होता. ही जी फ्लॅग आहे, हा आजच्या दिवसाची ओपनिंग कॅन्डल होती. ठीक आहे. आणि जसं मी मगाशी म्हटलं की इथून अपसाईड होतं, त्यानंतर एक डाऊन साईड डाऊनफॉल आला. ठीक आहे. त्यानंतर मार्केट एका रेंज मध्ये राहिलं बराच काळ आणि एक शेवटच्या आफ्टर 230 245 एक मस्त अशी मूव आली मार्केटमध्ये. ठीक आहे. सो फ्रेंड्स, हे झालं निफ्टीचं. आता आपण बँक निफ्टीचं बघूया, कारण आपण बँक निफ्टीच्या लेवल्स कालही दिल्या होत्या आणि डेली देतो, डेली त्या ट्रेडही घेतो. निफ्टीमध्ये एरवी आपण ट्रेड घेत नाही. तर फ्रेंड्स, ही आजच्या दिवसाची फर्स्ट कॅन्डल आहे जिथे तुम्हाला फ्लॅग मार्क दिसत असेल. आणि हे काल मी इथे सांगून ठेवलेलं असेल. हे जे दोन सर्कल्स तुम्हाला इथे दिसत असतील, ठीक आहे, जे मी कर्सरने इथे तुम्हाला दाखवत आहे. ऑलराईट, थोडासा चार्टला मोठं करू का, तुम्हाला समजायला इझी होईल. ओके. हे बघा फ्रेंड्स. तर फर्स्ट ऑफ ऑल लेट मी क्लिअर की ही वीकली जी ही जी लेवल होती, ही जी येलो लाईन तुम्ही बघताय वरती, ही जी ही रेझिस्टन्स लाईन होती. ठीक आहे. मी वीकच्या बेसिस वरती म्हटला तर एक सेकंड. येस. ठीक आहे. ह्या ज्या दोन लाईन आहेत, ही वरची रेझिस्टन्स लाईन्स आणि ही सपोर्ट लाईन, ह्या दोन लेवल मी वीकली चार्ट साठी दिल्या होत्या. ठीक आहे. सो 1 2, हे बघा, तुम्हाला जर वीक जर इथे बघायचं असेल, ठीक आहे, हा वीक साधारण 26 जुलै पासून स्टार्ट झाला होता. ठीक आहे. आणि ह्या वीक मध्ये पूर्णपणे ह्याच रेंजमध्ये मार्केट राहिलं, मार्केट इन द सेन्स बँक निफ्टी. सो ह्या लेवल्स आता म्हणजे संपलेले आहेत. त्याच्यामुळे यांच्या ज्या ट्रेंड लाईन्स आहेत ह्या मी डिलीट करत आहे. ठीक आहे फ्रेंड्स. तर आता आपण बघूया कालच्या लेवल्स. ओके. सो काल जे मी प्रेडिक्ट केलं होतं आजच्या दिवसासाठी पर्टिक्युलर, ठीक आहे, सो ह्या त्या लेवल्स आहेत 55,777 आणि 56,333. ऑलराईट. सो हा आजच्या दिवसाचा फ्लॅग तुम्ही बघताय 9:15 ची ओपनिंग कॅन्डल. आणि समवेअर इथे फ्रेंड्स मी सांगितलं होतं की 55,900चा सी बाय करायला. ठीक आहे.
आय गेस समथिंग 820च्या आसपास समथिंग मी सांगितलं होतं. ऑलराईट. बट त्यातून मी पटकन एक्झिट 780च्या आसपास सांगितलं होतं, सॉरी 780. आणि मी नंतर सांगितलं की कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट घ्या, कारण की तो एक मोमेंटम असा होता, ते जे कॅन्डल बनवत होत्या 15 मिनिट्स असतील, रादर 5 मिनिट्सचे टाइम फ्रेम वरती असेल, थोडंसं प्रीमियम डिके होत होतं सुरुवातीच्या पिरियडमध्ये. आणि मला असं वाटलं की नेक्स्ट 2-3 कॅन्डल 15 मिनिट्स टाइम फ्रेम वरती, म्हणजे अर्धा पाऊण तास हे प्रीमियम डिके करत राहील. आणि प्रीमियम डिके मध्ये आपल्याला फसायला नको आणि काहीतरी निगेटिव्ह माइंडसेट घेऊन आपण नेक्स्ट वीक मध्ये नाही जायचंय. म्हणून मी तिथे पटकन एक्झिट घ्यायला सांगितलं की 785च्या अबो 790च्या अबो कॉस्ट टू कॉस्ट जो जिथे असेल त्याने तिथे एक्झिट घ्या. बट तुम्ही इथे बघाल फ्रेंड्स, एक सुंदर असा आपल्या ट्रेंड लाईनला सपोर्ट घेऊन 55,777चा, जी मी ट्रेंड लाईन परफेक्ट दिली, ह्या कालच्या ट्रेंड लाईन्स आहेत फ्रेंड. तुम्ही डे टू डे आपले चार्ट बघत राहा, आपले व्हिडिओ बघत राहा, आणि ज्या लेवल्स मी सांगतो ना, ते ऑलरेडी एक दिवस आधी प्रेडिक्ट केलेले असतात फ्रेंड्स. ठीक आहे. सो तुम्हाला इथे ट्विझर टॉप म्हणजे एक कॅन्डल दिसेल, ट्विझर टॉप काइंड ऑफ. इट्स नॉट कम्प्लिटली ट्विझर टॉप आपण नाही म्हणू शकत, बट त्याच सॉर्ट ऑफ आहे. आणि त्यानंतर थर्ड जी कॅन्डल आहे आजच्या दिवसाची 15 मिनिट्स टाइम फ्रेम वरती, ती एक स्पिनिंग कॅन्डल बनली, स्पिनिंग टॉप बनला, आणि त्यानंतर एक मस्त अशी मूव आली. ठीक आहे. मी तुम्हाला इथे दाखवतो एरोने. ऑलराईट. सो तुम्हाला पण समजून कळायला म्हणजे समजून घ्यायला, हे बघा, ह्या मोमेंटम बद्दल मी बोलतोय फ्रेंड्स. ही जी मोमेंटम आली ना, ठीक आहे, ह्या स्पिनिंग टॉप कॅन्डल नंतर आहे ना, ही मुवमेंट, यामध्ये दोन्ही टार्गेट अचीव्ह झाले. जरी आपण ट्रेड मध्ये नव्हतो, बट टार्गेट अचीव्ह झाले. ठीक आहे. त्यानंतर एक ऑब्व्हियस होतं की 56,100 म्हणजे 111 हा एक रेजिस्टन्स आहे, 56,111. ठीक आहे. कारण 56,111 जर क्रॉस केलं तर ऑलरेडी ते 56,000च्या टेरिटरीमध्ये जाते बँक निफ्टी. आणि मग ती 333 जर क्रॉस केला तर मग ती देन इट विल ट्राय टू मूव्ह टुवर्ड्स 57,000, असा त्याचा अर्थ असतो, त्याचा मिनिंग असतो. ठीक आहे. सो तिकडनं प्रॉफिट बुकिंग झाली, अगेन मार्केट डाऊन आलं, अगेन येऊन थांबलं कुठे 55,777ला. 55,777ला जर तुम्ही इथे बघाल फ्रेंड्स, मी तुम्हाला आता हायलायटरने दाखवतो. ऑलराईट. हा जो एक लॉंग पिरियड ऑफ टाइम होता, इथे मार्केटने खूप काळ घालवला, भरपूर काळ घालवला. आणि जसं 55,777च्या खाली ब्रीच करायला प्रयत्न केला मार्केटने, डाऊन साईड ब्रेकडाऊन द्यायचा प्रयत्न केला. मी टेलिग्राम वरती अपडेट केलं होतं की एक क्विक मोमेंटम एक्सपेक्टेड बिलो 55,777, जर म्हणजे ते मुवमेंट हे झालं तर, ब्रीच झालं तर. आणि झालंही तसंच. स्कॅल्पिंग मुवमेंट मी म्हटलं होतं, पण स्कॅल्पिंग तर झालीच झाली, पण एक लॉंग मूव्ह पण मिळाली. कारण ह्या 3 कॅन्डल ज्या आहेत, म्हणजे 15 मिनिट्स टाइम फ्रेम वरती ह्या 3 कॅन्डल म्हणजे ऑलमोस्ट 45 मिनिट्स मध्ये मार्केट हे पडत होतं डाऊन साईडला, आणि ऑलमोस्ट 200 पॉईंट पडलं. कारण आपली जी अल्टिमेट जी सपोर्ट लेवल होती 55,555, ही काय लेवल मार्केटने तोडली नाही. ठीक आहे. जी वीकली सांगितली होती, बट ही ट्रेंड लाईन आणि 55,555 ची जी लेवल, त्यामध्ये जी मोमेंटम होती, ती ज्याला कॅप्चर करत असेल त्याच्यात सुद्धा 100+ पॉइंट्स मिळवता आले असते. बट आज काही घाईमध्ये नव्हतो. आत्ताशी एक्सपायरीची, नवीन एक्सपायरीची सुरुवात आहे, मार्केटला सेटल होऊ द्या. ठीक आहे. आणि हे ट्रम्प तात्यांचे जे काही नवीन नवीन डिसिजन्स आहेत, एटसेट्रा एटसेट्रा, जे काय 25% 1 ऑगस्ट पासून इंडियावरती इम्पोज करणार, मग त्यानंतर सांगितलं की आता 7 दिवस अजून वाढवतो बाबा, 7 दिवसानंतर, कधी 7 किंवा 8 ऑगस्ट पासून ते 25% इम्पोज होणार आहेत, असं आता चाललंय. म्हणजे हे टॅरिफ वॉरचं म्हणजे जे काय हँगओव्हर आहे, ठीक आहे, तर हे सगळं चालू आहे. आणि आपले मोदीजी खूप प्रयत्न करतात त्याच्यातून, रिलिजियसली त्याच्यातून प्रयत्न करतात की बाबा ह्याच्यातून काय वे आउट निघू शकतो. अमेरिकेने क्लिअर कट सांगितलं की तुम्ही रशियाशी फ्रेंडशिप ठेवता आणि तुम्ही जे वेपन्स लागतात, वॉर वेपन्स, ते तुम्ही रशियाकडून बाय करता, तर तुम्ही आमचे फ्रेंड आहात, अमेरिकेचे फ्रेंड आहात, तर तुम्ही अमेरिकेकडून बाय करा. नाही केलं तर तुमच्या जे काही गुड्स असतील, ठीक आहे, स्पेशली त्यांनी मला वाटतं फार्मा, IT आणि आणखीन एक सेक्टर आहे, 3 सेक्टर्स आहेत स्पेसिफिकली. जो एलॉबरेट व्हिडिओ घेऊन येईल मी, त्यात डिस्कस करूच आपण त्याबद्दल. तर ह्या 3 सेक्टर्स बद्दल सांगितलं की त्यांच्यावरती इम्पोर्ट ड्युटी 25% ची लावण्यात येईल. ठीक आहे. नाहीतर मग आमच्याकडून वेपन घ्या. म्हणजे ते म्हणतात ना, दुश्मन का दुश्मन मतलब मेरा दुश्मन तो तेरा भी दुश्मन होना चाहिए. म्हणजे असं काहीतरी सध्या सुरू आहे. आणि मोदीजी म्हणतात की F-35चा जर प्रॉब्लेम असेल, वेपनचा, जो रशियाकडून बाय केला जातो, तर त्याच्यातून काहीतरी मार्ग काढता येईल, म्हणजे अमेरिकेचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह आणि रशियाचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह. आता कशा पद्धतीने प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, दॅट गॉड नोस, बट
प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे. ठीक आहे, लेट्स होप फॉर द बेस्ट. आणि 25% टॅरिफ हा थोडासा जास्तच आहे मला असं वाटतं इंडियासाठी. ठीक आहे, युएस कडून. कारण युएस ट्रम्प तात्याकडून अजून एक्सपेक्ट तरी काय करणार. जे अख्खं इलेक्शन युएस तात्यानी इलॉन मस्कला सोबत घेऊन जे इलेक्शन फेस केलं. ठीक आहे, फंड वापरला, इलॉन मस्क या माणसाचं नाव वापरलं, त्यांचा पॉवर, प्रसिद्धी सगळं वापरलं आणि इलेक्ट होऊन निवडून आले, प्रेसिडेंट झाले युएसचे. आणि आज ते इलॉन मस्कला त्यांनी कुठेतरी टाकून दिले. तर इंडियाची फ्रेंडशिप हे काय त्यांच्यासाठी फार म्हणजे काय मोठी गोष्ट नाहीये. ठीक आहे, आणि सगळ्यात मोठी गोष्ट, ते इंडियाला फ्रेंड म्हणतात, इंडियावरती टॅरिफ 25% लावतात, आणि पाकिस्तानला सांगतात, कधी म्हणतात पाकिस्तान ऑल्सो इज माय फ्रेंड, कधी म्हणतात पाकिस्तान इज इन्व्हेडेड बाय टेररिझम. बट पाकिस्तानला 19% आहे टॅरिफ. आता ती वेगळी गोष्ट आहे, पाकिस्तानमधून काय युएस काय इम्पोर्ट करणार आहे, पाकिस्तानकडे बनतं काय, त्यांचा तो म्हणजे ऑल टुगेदर एक वेगळा टॉपिक आहे. ठीक आहे, त्यांची स्वतःची जीडीपी एवढी आहे की आपली टीसीएस त्यांना खाऊन टाकते. टीसीएस म्हणजे आपली टीसीएस कंपनी, एवढी तर पाकिस्तानची जीडीपी आहे. ठीक आहे, मागे काही स्टुडंट्सने म्हणजे आमचं ओव्हरऑल डिस्कशन चाललं होतं, तर इस्लामाबाद और कराची आय गेस दोघांपैकी एक कुठेतरी ते पाकिस्तानचं स्टॉक मार्केट ची बिल्डिंग आहे, म्हणजे त्यांचं जे स्ट्रक्चर आहे, म्हणजे जसं आपल्या इकडे एनएससी बीएससी असं आहे त्यांचं तिथे आहे. तर त्याच्यावरती काहीतरी त्यांच्याच इंटरनल जे त्यांचे दहशतवाद हल्ले सुरू असतात, जे काय म्हणतात त्यांना, गृह हल्ले जे त्यांचे आतल्यात सुरू असतात, त्याच्यातून काहीतरी एकदा हल्ला झाला. तर एक जण म्हणतो की अरे सर, पाकिस्तानमध्ये पण स्टॉक मार्केट आहे का, म्हणजे एवढी त्यांची कंडिशन खराब आहे. ठीक आहे, सोबत आपल्याला फ्रीडम मिळालं 15 ऑगस्ट, इनफॅक्ट त्यांना एक दिवस आधी मिळालं 14 ऑगस्ट पाकिस्तानला. बट आज त्यांची लेवल कुठे आहे आणि आपण कुठे आहोत, हे सगळं इकॉनॉमीमुळे आहे फ्रेंड्स. सांगायचं तात्पर्य हे आहे की हे सगळं इकॉनॉमीवरती आहे. कोणत्याही देशाची, कोणत्याही व्यक्तीची, कोणत्याही इन्स्टिट्यूशनची, कोणत्याही कंपनीची जी काय पारख होते ना, ही त्याच्या इकॉनॉमिक कंडिशनमुळे होते, इकॉनॉमिक कंडिशन वरून होते. म्हणून सांगतो फ्रेंड्स, इकॉनॉमिक कंडिशन स्वतःची स्ट्रॉंग करा, फायनान्शियल लिटरसी अचीव करा, फायनान्शियल टार्गेट्स आपले सेट करा, ते टार्गेट्स अचीव करा, गोल्स अचीव करा, फायनान्शियल लिटरसी शिका, आर्थिक प्रगती साध्य करा, आर्थिक उन्नत व्हा. ठीक आहे, आणि हे सगळं म्हणजे होऊ शकतं स्टॉक मार्केटच्या माध्यमातून. ठीक आहे, तर स्टॉक मार्केट शिकायचं असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा, कोणती डाऊट क्वेरी विचारा. माझे व्हिडिओज आवडत असतील, प्रॉफिटमध्ये, नॉलेजमध्ये काही भर पडत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये जय भीम लिहा, जय शिवराय लिहा. ठीक आहे, आणि अशाच नॉलेजेबल कॉन्टेंटसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना मानाचा जय भीम, जय शिवराय.